तर एकीकडे पठाणकोटच्या दिशेने मिसाईल डागले तर दुसरीकडे जैसलमेरमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला आणि पाकिस्तानचे 4 ड्रोन्स भारताने पाडलेले आहेत। कालही असाच ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झालेला होता आणि त्याला भारताने परतवून लावलेला आहे। त्या ड्रोन्सचा हवेतच खात्मा केलाय आणि पुन्हा एकदा पाकिस्तानचे 4 ड्रोन्स भारताने पाडलेले आहेत। ड्रोन वॉर सुरू झालेला आहे कारण का सातत्याने पाकिस्तानकडून ड्रोन्स डागले जात आहेत, ड्रोन्स उडवले जात आहेत भारताच्या दिशेने आणि तो प्रत्येक ड्रोनला भारत जशास तसं उत्तर देतोय। त्या सगळ्या ड्रोन्सचा भारत खात्मा करतोय। हवेतच त्या ड्रोन्सचा वेध घेतला जातोय। टिपून टिपून ते ड्रोन्स पाडले जात आहेत आणि पुन्हा एकदा जैसलमेरमध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केलाय। जैसलमेर अत्यंत महत्त्वाचं शहर आणि तिथे पाकिस्तानने पुन्हा एकदा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केलाय। पाकिस्तानचे 4 ड्रोन्स होते ते 4ही ड्रोन भारताने पाडलेत। कालही याच वेळी अशाच पद्धतीने साधारण 9 वाजताच्या सुमारास ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला होता आणि तो प्रयत्न सुद्धा भारताने हाणून पाडला होता। आजचा प्रयत्न सुद्धा अयशस्वी ठरवलेला आहे भारताने। जैसलमेरमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा ड्रोन हल्ला केलाय। पाकिस्तानचे 4 ड्रोन्स भारताने पाडलेले आहेत। त्यामुळे कुपवाडा, पूंछ, जम्मू, पठाणकोट, जैसलमेर या सगळ्या भागांना पुन्हा एकदा अलर्ट देण्यात आलाय। काही भागांमध्ये ब्लॅकआउट देखील करण्यात आलेला आहे। पाकिस्तानचे 4 ड्रोन भारताने पाडलेले आहेत। तर पठाणकोटच्या दिशेने पाकिस्तानने क्षेपणास्त्र डागलेलं होतं पण अर्थात भारताची यंत्रणा प्रचंड शक्तिशाली आहे, मजबूत आहे। भारताचं कवच प्रचंड मजबूत आहे। आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट हाती येते। जम्मू काश्मीरमधल्या सगळ्या शाळा कॉलेजेसना पुढच्या